श्री AR तांबे सर संचलित श्रद्धा सुपर जेम्स. प्रत्येक पालकाचे स्वप्न असते की त्यांच्या मुलाने जीवनाच्या प्रत्येक परीक्षेत यश मिळवावे, पण हे यश केवळ पुस्तकी ज्ञानातून नाही तर सर्वांगीण विकासातून मिळते. तुमच्या मुलाच्या उज्ज्वल भविष्याचा पाया रचण्यासाठी वचनबद्ध आहे श्री AR तांबे सर संचलित श्रद्धा सुपर जेम्स, जिथे स्पोर्ट्स, आर्ट अँड स्किल आधारित प्रोग्रामच्या माध्यमातून आम्ही तुमच्या मुलाला कॉन्फिडंट, क्रिएटिव्ह आणि वेल राऊंडेड इंडिव्हिज्युअल्स म्हणून घडवतो. तर तुमच्या मुलांच्या स्वप्नांना पंख देण्यासाठी आणि प्रवेशासाठी आजच भेट द्या. आमचा पत्ता यशोलक्ष्मी नगर रोड, कोल्हापूर नाका, इचलकरंजी. संपर्क 8600826700. उसाच्या शेतात फुलला गांजाचा मळा. कोल्हापूर LCBची धडक कारवाई. 25 किलो गांजा जप्त. शेतमालक पोलिसांच्या ताब्यात. कोल्हापूर पन्हाळा तालुक्यातील मरळी गावात उसाच्या शेताच्या आड गांजाची शेती करून अंमली पदार्थांचा काळा बाजार सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने LCB शनिवारी टाकलेल्या धाडीत तब्बल 25 किलो वजनाचा ओला गांजा जप्त केला असून त्याची अंदाजे किंमत 2,42,700 रुपये इतकी असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी शेतमालक भिकाजी शिवा पाटील वय 55 याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून परिसरात या कारवाईमुळे मोठी खळबळ उडाली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात अवैध अंमली पदार्थांविरोधात कठोर मोहीम राबविण्यात येत आहे. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथके तयार करण्यात आली होती. सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ यांच्या पथकाला मरळी गावातील एका उसाच्या शेतात गांजाची लागवड सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. माहितीची खातरजमा करून पोलिसांनी संबंधित शेतावर धडक कारवाई केली. छाप्यादरम्यान उसाच्या दाट शेतामध्ये लपवून ठेवलेली गांजाची झाडे आढळून आली. पोलिसांनी तात्काळ गांजाची झाडे उपटून जप्त केली. अंमली पदार्थांची शेती थेट शेतातच सुरू असल्याचे उघड झाल्याने परिसरात संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणी भिकाजी शिवा पाटील याच्या विरोधात कडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. ग्रामदेवता प्रतिनिधी मुरलीधर कांबळे, कोल्हापूर.